स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा तवा हळूहळू काळाकुट्ट होत जातो. पोळ्या, पराठे किंवा भाज्या बनवताना तव्यावर तेल आणि पिठाचा थर जमा होतो आणि कालांतराने तो कडक होऊन तसे हट्टी डाग त्याच्यावर येतात. कधी कधी हा स्वच्छ करणं इतकं कठीण होतं की लोक नवीन तवा घेण्याचा विचार करतात. पण काळजी करण्याची अजिबात गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तुमचा जुना तवा पुन्हा स्वच्छ आणि चमकदार बनवू शकता. रोजच्या वापरानंतर जर भांड्यावर पीठ, तेल किंवा इतर हलके थर राहिले असतील तर ते कोमट पाण्याने आणि सौम्य स्क्रबरने स्वच्छ करा. यामुळे हे थर हळूहळू काळे किंवा जळण्यापासून वाचतात आणि तवा जास्त काळ टिकतो. जर तवा जास्त जळला असेल किंवा त्यावर जाड थर असेल तर आठवड्यातून एकदा घरगुती उपायांनी स्वच्छता करणं पुरेसं आहे. वारंवार आणि जोरात घासल्याने तव्याच्या पृष्ठभागाचं नुकसान होऊ शकतं. नॉनस्टिक तव्याच्या कोटिंगचं नुकसान टाळण्यासाठी ते स्वच्छ करताना काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिले तवा पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम तव्यावर पाणी टाकल्याने तो वाकडा होऊ शकतो. त्यानंतर कोमट पाण्याने आणि सौम्य डिशवॉशिंग लिक्विडने मऊ स्पंज वापरून स्वच्छ करा. स्टील स्क्रबर, स्कॉच ब्राईट किंवा वाळूसारखी पावडर वापरणं टाळा, कारण यामुळे नॉनस्टिक कोटिंगचं नुकसान होऊ शकतं. जर तव्यावर हट्टी डाग असतील तर बेकिंग सोडा आणि पाण्याची हलकी पेस्ट लावा आणि 10 ते 15 मिनिटांनंतर मऊ स्पंजने पुसून टाका. ओल्याव्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी धुतल्यानंतर तवा पूर्णपणे कोरडा करा. अजून एक सोपा उपाय म्हणजे तवा हलका गरम करा आणि त्यावर थोडंसं मीठ शिंपडा. नंतर अर्धा लिंबू घेऊन तव्यावर हळूवारपणे चोळा. मीठ आणि लिंबू एकत्र मिळून साचलेली घाण सैल करतील आणि त्यामुळे तवा चमकदार होईल. तुम्ही ही घरगुती उपाय करून पहा आणि आम्हाला थँक्यू म्हणायला विसरू नका.